पिंपरी चिंचवड सध्या आज जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडते। आपण दृश्य पाहतोय काही मतदान केंद्रांबाहेरची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सध्या मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत युगेंद्र पवारही आहेत। पवार कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। ही आपण दृश्य पाहतोय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मतदान करताना आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतात। सोबतच युगेंद्र पवार संपूर्ण पवार कुटुंब हे मतदान करण्यासाठी सध्या मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहे। काल अजित पवारांना जाऊन 10 दिवस उलटले। दशक्रिया विधी सुद्धा काल पार पडला आणि त्यानंतर आज पवार कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत युगेंद्र पवारही तिथे उपस्थित आहेत। संबंध पवार कुटुंबीय आज मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला या दृश्यांमधून दिसत आहे। काठेवाडीमध्ये हे मतदान केंद्र आहे आणि तिथेच सुनेत्रा पवार मतदान केंद्रावरती पोहोचल्यात। त्या मतदान करतायत। त्यांच्यासोबत युगेंद्र पवारही उपस्थित होते। मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे। त्या मतदान करून आता तिथून रवाना सुद्धा झालेले आहेत। आज जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी मतदान प्रक्रिया पार पडते। याच पार्श्वभूमीवरती सध्या प्रत्येक जण मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावरती गर्दी करतात। लांबच लांब रांगा लागल्याचं सुद्धा चित्र पाहायला मिळते। 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झाली। मतदानाला सुरुवात होण्यापूर्वीच मतदान केंद्राबाहेर मतदारांनी रांगा लावल्या होत्या। मतदान करण्यासाठी सध्या मतदान केंद्राबाहेर गर्दी करतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आणि यानंतर घेऊयात काही देश विदेशातील बातम्यांचा वेगवान आढावा।